महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। समबुद्ध ग्लोबल फाउंडेशन मार्फत बुद्धिस्ट इंडिया मिशन महिला संघ। संपूर्ण भारताला बौद्ध राष्ट्र बनवणे, भारतातील प्रत्येक स्त्री तथागत बुद्धाची उपासिका झाली पाहिजे। बौद्ध धम्माचे आचरण, पंचशिलेचे पालन, अमावस्या, अष्टमी, पौर्णिमेचे पालन, बौद्ध महोत्सव प्रत्येक भारतीय बौद्ध स्त्रीने केले पाहिजे। प्रत्येक बौद्ध स्त्री ही धम्माचे आचरण करणारी, स्वावलंबी, संस्कारी, सेवाभावी, समतावादी, परोपकारी, दान देणारी इत्यादी बौद्ध गुणाने परिपूर्ण असणारी व नव्या बौद्ध राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व काही न्योछावर व पणाला लावणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीमकन्या केवळ चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित नसलेली ती या देशात चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनावी, राष्ट्रपती बनावी, कलेक्टर, कमिशनर, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, उद्योजिका बनावी अशा बौद्ध उपासिकेची निर्मिती आपण करणार आहोत। ज्या श्रद्धावान बाबासाहेबांच्या लेकीला, बुद्धाच्या उपासिकेला आपल्या आयुष्याचं सार्थक करायचं असेल, या सर्वांना आम्ही बौद्ध धर्मामध्ये बौद्ध गुणांनी तयार करणार। ज्या मनाने सक्षम असतील, जे पैशाने सक्षम असतील, जे धम्म ज्ञानाने सक्षम असतील, ज्यांचा आदर्श भारतातील इतर बौद्ध महिला करतील। आजची कार्यशाळा अत्यंत सुंदर अशा रीतीने राजराजेश्वरी मंगल कार्यालय, जेल रोड, नाशिक येथे पार पडली। यावेळी मास्टर झेन भंतेजी यांनी सर्व महिलांना मेडिटेशन तसेच नेमका बुद्ध धम्म कसा आचरणात आणायचा हा समजावून सांगितला। तसेच विश्व बौद्ध कॉन्फरन्स कशा पद्धतीने आपल्याला साजरी करायची आहे याचं मार्गदर्शन केलं। 100 महिलांना धम्मदेशना देऊन पुढील कार्यासाठी मार्गदर्शन केलं। तसेच 21 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजता विश्व बौद्ध कॉन्फरन्स आणि फेस्ट यांचा ऐतिहासिक 1 लाख पवित्र बुद्ध प्रतिमाचे धम्मदान, मेडिटेशन व वर्ल्डपीस बुद्ध वंदना, विश्वशांतीसाठी विश्व बौद्ध परिषद व बुद्धिस्ट बिझनेस एक्स्पो याचे देखील आयोजन करण्यात आले आहे। त्यासाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून आयोजकांची नेमणूक करून जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 1 लाख भगवान बुद्ध प्रतिमेचं धम्मदान करण्यात येणार आहे। या ऐतिहासिक सोहळ्याला विश्वातील बौद्ध देशातील संघराजा, धम्मगुरू, बौद्ध राजा, बौद्ध पंतप्रधान, मंत्री, बौद्ध उद्योजक, 25 देशातील प्रतिष्ठित श्रीमंत बौद्धांना निमंत्रित करण्यात येणार आहे। भारतामधील तमाम बौद्ध नेते, 1000 बौद्ध भिक्षूंना संघदान, IAS, IPS ऑफिसर, इतर अधिकारी, मिशनरी, बौद्ध उपासक, उपासिका यांना देखील निमंत्रित करण्यात येत आहे। या सोहळ्याला संपन्न करण्यासाठी लाखोंच्या संख्येत उपस्थित होऊन चला आपल्याला बौद्धांना विश्वशांतीसाठी व बौद्ध राष्ट्र मिशनसाठी एकत्र आणण्यासाठी मास्टर झेन भंतेजी समृद्ध ग्लोबल फाउंडेशन मार्फत सर्वांना आवाहन करत असून आजच्या कार्यशाळेचं नियोजन देखील मास्टर झेन भंतेजीच्या माध्यमातून खूप सुंदर अशा रीतीने पार पडलंय। यासाठी सर्व नाशिक रोड व जेल रोड तसेच इतर ठिकाणाहून उपासक, उपासिका उपस्थित होत्या। या कार्यशाळेचं आयोजन ॲडव्होकेट अनिता जगताप, रोहिणीताई जाधव, चारुशिला गांगुर्डे, ज्योती जाधव यांनी सुंदररित्या पार पाडले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर अशोक पगारे, नाशिक। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।